स्वागत आहे तुमचं मोरेताईंच्या रेसिपी चॅनल मध्ये। चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राइब करा आणि सुरू करा मोरेताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला। नमस्कार मंडळी, आज आपण पालक पुरी करणार आहे। तर त्याचं साहित्य पाहून घेऊ। हा पालक घेतलेला आहे मी आणि याला स्वच्छ धुवून घेतलंय 2-3 पाण्याने। आता याला आपण बारीक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करणार आहे याला। त्याच्यासाठी मी गव्हाच्या पिठाच्या अशा 2 वाट्या घेतल्यात एकसारख्या आणि ही छोटी वाटी डाळीचं पीठ घेतलंय, बेसन पीठ। आता आपण पिठामध्ये पुऱ्याच्या पिठामध्ये आपल्याला काय काय टाकायचं ते साहित्य बघून घेऊ। हिरवी मिरची घेतले, जिरे घेतले, लसण, कोथिंबीर, ओवा आणि आपण तीळ पण टाकणार आहे। आता आपण थोडा पालकाला ना थोडंसं बारीक बारीक करून मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे। त्यासाठी आता असं कट करून घेते। आता हे पालक असा कट करून घेतलाय। आता आपण भांड्यात टाकून घेऊ। कोथिंबीर पण आपण अशीच बारीक करून घेणार आहे। मिरची पण आपण याच्यात टाकणार आहे। लसण, जिरे। आता आपण हे सगळं बारीक करून घेऊ। थोडंसं एकदा बारीक करणार आहे आणि मग थोडं 2 चमचे छोटाले पाणी टाकणार आहे, परत बारीक करणार आहे। हे असं पालक आणि सगळं मिरची, लसण वगैरे सगळं असं बारीक करून घेतलं। एकदम पेस्ट अशी बारीक बारीक झाली। थोडंसं बारीक करताना पाणी टाकायचं। हे असे 2-4 चमचे टाकलं तरी चालतंय। आता आपण पीठ भिजवायला घेऊ। आता आपण गव्हाचं पीठ 2 वाट्या घेतलेले ते टाकून घेऊ। डाळीचं पीठ, थोडासा ओवा, तीळ घेतलेले ते पण टाकू। थोडी हळद टाकून घेऊ आपण। आता मीठ चवीनुसार टाकून घेऊ। आता आपण हे बारीक केलेलं सगळं याच्यात टाकून ठेवू आणि पाणी आधी याच्यामध्येच भिजवायचं। लागलं तर घ्यायचं, नाही तर गरज नाही पडत पाण्याची, एवढ्यामध्येच होऊन जातं। आता आपण याला भिजून घेऊ। हे सगळं एकत्र करू। जे जे असं पालक कोणाकोणाला नाही आवडत पालकची भाजी, मोठ्या माणसांना पण नाही आवडत आणि मुलांना कधी कधी नाही आवडत, तर काय करायचं मग हे असं मुलांना डब्याला वगैरे द्यायचं, म्हणजे पालक मुलांच्या पोटामध्ये पण जातो। आपण आता भाजी हे करतो तर काही काही मुलांना नाही आवडत, तर मग हे असं पुऱ्याला करून द्यायच्या डब्याला, छान आवडीनं खातात मुलं। असं एवढं आता हे भिजून झाले, तर थोडंसं जेव्हा पाणी लागेल तेव्हाच पाणी घ्यायचं, कारण आपल्याला ना पोळीपेक्षा थोडं घट्ट भिजवायचंय। हे असं घट्ट भिजून झालेलं आहे। आता याला थोडंसं तेल लावणार आहे आपण आणि मऊ करून घेणार आहे। थोडंसंच पाणी लागलेलं आहे, त्याच्यासाठी आधी पाणी नाही टाकायचं। आधी पालक बारीक केलेला आहे का तोच घ्यायचा। तर थोडंसं तेलामध्ये आपण मळून घेऊ। पीठ आपलं आता भिजून झालेलं आहे। आता आपल्याला ना दुसरी थोडी तयारी करेपर्यंत आपल्याला ठेवायचंय भिजत, नाही तर भिजून ठेवायची काही गरज नाही, पण आता आपण पोळपाट, बेलन किंवा तेल गरम करायला ठेवायचं, तोपर्यंत भिजू द्यायचं पिठाला। आता आपण पुऱ्या तयार करायला घेणार आहे। तर ही अशी एक छोटीशी अशी लाटी तयार करून घेतली। असं घट्ट भिजवलं ना तर पिठाची गरज नाही पडत। थोडंसं एखादं बोट तेल लावायचं आणि आपण आता लाटून घेऊ।
असं गोल आकारात जेवढी पाहिजे तुम्हाला तेवढी, लहान मोठी ही अशी लाटून घ्यायची. आणि जर तुम्हाला फुगलेली नसेल आवडत ना, तर हे याने असे टाचे मारून घ्यायचे, मग अजिबात फुगत नाही आणि पुरी ना खुसखुशीत होते. तर हे असे हा प्रकार दाखवला मी तुम्हाला. आता हे असे टाचे मारून घेतले आणि तळली ना तर फुगत नाही. आता ही तळताना तुम्हाला मी दाखवते. आता असा आपण छोटी पोळीचा असा एक गोल आकार तयार करून घेतलाय गोळा. आता याला आपण लाटू. आपल्याला जास्त जाड नाही आणि जास्त पातळ पण नाही लाटून घ्यायचं. आता हे कसंही लाटलं तरी चालतं. मग मी तुम्हाला गोल पुऱ्या कशा करायच्या ते पण सांगते. तुम्हाला जर एकसारख्या पुऱ्या एक आकारा पाहिजे असेल ना, तर काही पण एखादी वाटी किंवा ग्लास तुम्हाला छोट्या मोठ्या जशा पाहिजे तसं आकाराचं घ्यायचं भांड, वाटी किंवा ग्लास, आणि त्यांनी गोल आकार करून घ्यायचा. हे आता मी एक डब्याचं झाकण घेतलेलं आहे, असं ठेवलंय. याला असं दाबून घ्यायचं, आपल्याला छान आकार भेटून जातो. दुसरं थोडंसं मोठं लाटलं तर 2 पण होऊ शकते. आता याच्यात माझ्या 2 नाही होत, थोडंसं कमी पडतंय. तर हे पहा असा आकार येतो, म्हणजे सगळ्या पुऱ्या ना एकदम सारख्या येते. आणि जर तुम्हाला फुगलेलं नसेल पाहिजे तर हे असं लाटून पण याला पण टाचे दिले ना तर फुगत नाही. तर हे असे पोळपाटावर आपण हाताने लाटून पण छान होतात, किंवा कशाच्या साह्यानं अशा केल्या तर पटपट होत्या. तर हे दोन्ही प्रकार सांगितले. आता राहिलेले मी अशा पुऱ्या लाटून घेते आणि एकदाच तळून दाखवते. आता हे अशा मी एवढ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता तळून पण आधी दाखवते. हे अशा 5 पुऱ्या झाल्यात माझ्या. ही अशी एक टाचा मारलेली आणि बाकीच्या 4 पुऱ्या. आता आपण तळून घेऊ. आता तेल गरम झालेलं आहे, पुरी आपण सोडून देऊ तेलामध्ये. आता आपण खालून छान पुरी आपली तळून निघली, छान पहा कलर किती छान आला. आता हे खाली अंग टाकलेलं पण तसंच आपल्याला तळून घ्यायचंय. असं चांगला सोनेरी कलर येऊपर्यंत आपल्याला पुरी अशा तळून घ्यायच्या. हे पहा आपण ना या पुरीला टाचे मारलेले आहे ना, ते पुरी अजिबात फुगली नाही आणि खाताना एकदम खुसखुशीत लागते. त्याच्यामुळे आता टाच्यामुळे फुगलेले नाही. तुम्हाला जर अशी आवडत असेल तर अशी पण करा. आता आपण दुसरी पुरी टाकू. हे पहा दुसरी अशी टम्म फुगलेली. आता ही आवडत असेल तर अशी करा, नाही तर तशी करा. खूप छान आहे, दोन्ही पण छान लागतात. या बाईचा पण छान कलर आलेला आहे आणि टम्म फुगलेली. आता काढून घेते, बाकीच्या राहिलेल्या अशा तळून घेते. अशा प्रकारे पालक पुरी तयार आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.